टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात मोठी कामगिरी करत टेम्पो चालकाला मारहाण करून कांद्याने भरलेली गाडी आणि मोबाईल लंपास करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10,34,350 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। 18 जून रोजी शिवाजी नामदेव नांदे हे आपल्या नवीन महिंद्रा बोलेरो पिकअपमधून कांदा घेऊन जात असताना सोलापूर महामार्गावर 4 अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले। गाडी नीट चालवता येत नाही असा वाद घालत आरोपींनी शिवाजी नांदे यांना मारहाण केली। त्यानंतर कांद्याने भरलेला टेम्पो, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्र असा एकूण 10 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लुटून आरोपी फरार झाले। घटनेनंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला। तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीनं पोलिसांनी उजनी धरण परिसरातील झुडपात लपवलेली कांद्याची पोती शोधून काढली। त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबवत 4ही आरोपींना अटक करण्यात आली।